नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या रडत असते आणि पाहुणी म्हणते की हे बघ नित्या, आता काही तुला अधिराज थांबवणार नाही. आता तू त्याला सोडचिठ्ठी दिली आहेस ना, त्याच्यामुळे इथे जराही न वेळ थांबता तुला निघून जायचं आहे. बरं, आता तू म्हणशील की अधिराजशी मी बोलेन, या रात्रभरात त्याच्याकडे रडेन, गयावया करेन, मला इथे घरात ठेवून घे म्हणेन, तर असं अजिबात करायचं नाही. असं केलंस तर तू आहेस आणि मी आहेस. बघ मग मी काय करते तुझ्याबरोबर ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता रात्रीची वेळ आहे तर राहा रात्रभर इथे, पण सकाळी एकदा की कोंबडा आरवला की त्यानंतर आपलं बस्तान उचलायचं आणि हात तंबू पाडून इथून निघून जायचं. आणि जर इथून नाही निघालीस तर बघ मग मी काय करू शकते ते. आता या घरात इथे थांबण्याची तुला रात्रीची परवानगी आहे, सकाळपासून इथून निघून जायचं, असं सरळ पाहुणी तिला बोलून दाखवते. आणि पाहुणीच्या या बोलण्यामुळे नित्याला खूप वाईट वाटत असतं. ती पुढे तिला काहीच बोलत नाही. अम्मा ही नित्याला बाजूने शांत करत असते आणि पाहुणी तिची बडबड बडबड चालूच ठेवते. नित्याला ती म्हणते की आता अधिराज तुझ्या हातातून कायमचा गेला. तू या घरात तशीही बरोबर नव्हतीसच. आता स्वतःहूनच या घरातून जातेस ना, अगदी बेस्ट काम करतेस. आता इथून पुढे या घराकडे वाट वाकडी करून बघायचं नाही आणि माझ्या राजकडेही बघायला यायचं नाही, लक्षात ठेव, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि नंतर मग आता नित्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. ती रडत असते. अम्मा म्हणते की नित्या, अगं शांत हो, अजिबात घाबरू नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही, आता काही होऊ शकत नाही. माझ्या मनातल्या सगळ्या आशा आता संपल्यात. जयदीपला गौरीपर्यंत आणण्याचे सगळे मार्ग संपलेत. मी खूप प्रयत्न केलेत जयदीपला गौरीपर्यंत येण्यासाठी, पण नाही, आता ते शक्य होऊ शकत नाही. आता मी सगळं काही त्या जयदीपच्या हातात सोपवत आहे. आता तो काय करतो या सगळ्यावर सगळे आहे. मी माझे प्रयत्न सोडून देते कारण मी हरली, असं म्हणून ती रडत असते. इकडे शालिनी आणि सोमा दोघेजणही पार्टी करत असतात. तेव्हा शालिनी म्हणते की सोमा, एकच नंबर काम झालं. तुझ्या भाषेत बोलायला गेलं तर एकच नंबर. आता ती अधिराजला सोडचिठ्ठी देते. आता घसटपोट दिल्यानंतर ती तिथून त्याच्या घरातून कायमची निघून जाणार. आणि अधिराज आणि नित्या एकमेकांची ताकद आहेत, ती त्यांची ताकद कमी होणार आणि मी फायनली जिंकली. कारण जर नित्या अधिराजबरोबर नसली तर त्याचं काहीही होऊ शकत नाही, असं म्हणून दोघे पार्टी करत असतात. तेवढ्यात तिथे आश्रय येतो. आश्रय आल्याबरोबर त्याला शालिनी म्हणते की ये आश्रय, हे बघ आमची इथे पार्टी सुरू होती. बरं सोमा, त्यांच्यासाठी पण एक. तेव्हा मग सोमनाथला तो म्हणतो की नको नको, मला नको, तुमचं चालू द्या. बरं तुम्ही कसली एन्जॉयमेंट करताय एवढी. तेव्हा शालिनी म्हणते की आमची एन्जॉयमेंट याच्यासाठी आहे की जयदीप आणि गौरीला आम्ही कायमचं एकमेकांपासून वेगळं केलेलं आहे, म्हणून ही आमची पार्टी आहे, असं म्हणून ती जोरात चेअर्स बोलते. तेव्हा आश्रय म्हणतो की मी तुला सांगितलं होतं, जोपर्यंत ती नित्या संपत नाही तोपर्यंत पार्टी करायची नाही. तेव्हा ती म्हणते की अरे, ती नित्या आता संपल्यातच जमाय, अधिराजपासून मी तिला कायमचे वेगळे केले आहे. तेव्हा मग आता आश्रय म्हणतो की नाही, तुला कळत नाही आहे, मी तुला सांगितलं होतं की ज्या क्षणी ती नित्या संपेल तेव्हाच तू जिंकशील, नाहीतर येत्या 3 महिन्यांमध्ये तुझा मृत्यू हा निश्चित आहे. ही नित्या ते करूच शकते. आणि मी तुला मृगशीर्ष नक्षत्रातली व्यक्ती देखील बघायला सांगितली होती, तीच व्यक्ती नित्याला मारू शकते, तू नाही. तेव्हा मग आता तो म्हणतो की एक काम करायचं, तू आता तेव्हाच पार्टी करायची, ह्या पार्ट्या वगैरे आता काही करू नका, असं आश्रय तिला सांगतो. त्यानंतर आता नित्या बाहेर उभी असते. अधिराज तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. अधिराज नित्याला म्हणतो की का केलं असं, तुम्ही आज सोडचिठ्ठीच्या कागदावर सही कशी केली. त्या दिवशी मी जेव्हा तुम्हाला पेपरवर सही करून पेपर दिला होता तेव्हा तुम्ही मला मोठ्या म्हणाला होतात की ह्या पेपरवर तुम्ही सह्या करणार नाही आणि हा पेपर मी स्वतःच्या हाताने जाळून टाकेन, फाडून टाकेन, हा विश्वास होता ना तुमचा. मग काय झालं, तो विश्वास आज कुठे गेला आणि ते प्रेम आज कुठे गेलं, जे तुम्ही माझ्यावर कानी कपाळी ओरडून सांगायचात की तुमचं माझ्यावर आणि माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. हे सगळं तुम्ही जे मला सांगायचात ते आज सगळं कुठे गेलं, कुठे संपलं सगळं. तेव्हा नित्या काहीच बोलत नाही. मग अधिराज म्हणतो की मला या सगळ्याचा धक्का बसला आहे की तुम्ही इतक्यात हार कशी मानलात. तुम्ही मला म्हणायचात की आपल्या एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तुम्ही मला कधीच सोडू शकत नाही, असं नेहमी तुम्ही मला सांगायचात. पण आज असं काय झालं जे तुम्ही इतक्या एका दिवसात बदललात, एका रात्रीत असं काय झालं. तेव्हा नित्या म्हणते की अधिराज, आता मी तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. मी जयदीपला माझ्यापर्यंत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण मी हरले, मला नाही जमलं आणि आज मी मान्य करत आहे की या सगळ्यात मी हरली आहे. आता मला काहीच करता येणार नाही.
आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं म्हणशील तर ज्या प्रश्नांची उत्तरं तुला उलगडतील तेव्हा तू स्वतःहून मला शोधत शोधत माझ्यापाशी येशील. तुला कळेल की मी नित्या काय म्हणत होती. पण तोपर्यंत फक्त उशीर होऊ देऊ नकोस. आता अधिराजच्या डोळ्यात खूप पाणी यायला लागतं. तो म्हणतो की नित्या मॅडम, असं का करताय तुम्ही? तुम्ही तर जाणार नव्हतात ना. मग असं काय झालं? असा कोणता प्रसंग तुमच्यावर आला की तुम्ही हे घर आणि मला सोडून कायमचं निघालेला आहात? तेव्हा नित्या आता अधिराजकडे येते. त्या दोघांनाही खूप हुरहुर लागलेली असते आणि एके ठिकाणी खूपच त्रास देखील होत असतो. नित्या म्हणते की अधिराज, मला माफ कर, पण मी या सगळ्याची उत्तरं तुला नाही देऊ शकत. मला नाही सांगता येणार. फक्त इतकंच सांगते. ती त्याला मिठी मारून म्हणते की अधिराज, फक्त मला जाताना थांबवू नकोस. यावेळेला मला अडवू नकोस. मला जाऊ दे. असं म्हणून आता ती त्याला मिठी मारायला लागते आणि अधिराजला खूप वाईट वाटतं आणि तोही तिला मिठीत घेतो आणि दोघेजणही आता वेगळे होणार आणि या विराच्या कल्पनेने खूप त्रास व्हायला लागतो आणि दोघेजणही खूप रडत असतात. त्यानंतर आता अधिराज आणि नित्या काहीच बोलत नाही. फक्त एकमेकांच्या मिठीत ते दोघेही रडत असतात. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या आता निघालेली असते. सगळेजण बाहेर असतात. नित्या निघाली म्हणून सावरी आणि तात्यांना खूप वाईट वाटत असतं. सावरी तर आता रडतच उभी असते. नित्या पुढे येते आणि सगळ्यांना बघत असते. म्हणते की मी निघते आता. प्लीज सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांनी एकमेकांना जपा आणि तात्या, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हो, गोळ्या औषधं वेळेवर घेत जा. बाप म्हणजे काय आहे हे मला तुमच्याकडून कळलं आहे आणि तुम्ही मला खरंच बापाची माया लावली आणि मला मुलीप्रमाणे वागवलं नेहमी. आणि हो, चहा जास्त पिऊ नका, त्याने तुम्हाला त्रास होईल. औषधं सगळी व्यवस्थित घ्या. आणि हो, सगळी काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त स्वतःला जपा. आणि हो सावरी, तू तात्यांची काळजी घे. असं म्हणून ती आता तिला म्हणते. तेव्हा नित्याला तात्या म्हणतात की नित्या मॅडम तुम्ही. तेव्हा मग आता ती काहीच बोलत नाही. ती म्हणते की तात्या, नाही, मला आता थांबवू नका. आणि नंतर तात्यांना या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. नित्या आता सावरीजवळ येत असते आणि सावरीला म्हणते की सावरी, व्यवस्थित राहा, नीट अभ्यास कर आणि सगळ्यांची काळजी घे. आणि नित्या त्याच वेळेला तात्यांच्याही पाया पडते आणि तात्यांच्या पाया पडल्यावर ती म्हणते की मला आशीर्वाद द्या. नेहमी सुखी राहीन असा तर नाही, पण सगळं व्यवस्थित होऊ दे असं. तेव्हा आता नित्याला तात्या म्हणतात की हो, तुम्ही नेहमी सगळ्या सुखी राहा आणि तुम्हाला काही होणार नाही. आणि सावरी म्हणते की नको ना नित्या मॅडम, तुम्ही प्लीज नका ना असं जाऊ, थांबा ना इथेच. तेव्हा नित्या म्हणते की नाही सावरी, मला निघावं लागेल. सगळ्यांची काळजी घे, तात्यांची आणि दाद्यांची काळजी घे. आई आणि तात्यांना त्रास देऊ नको. नंतर ती नित्या आता मावशीजवळ येते आणि विमलजवळ येऊन म्हणते की आई, सॉरी मावशी, मला तुमचं मन जिंकायचं होतं, पण ते अर्ध्यावरच राहिलं. नाही करू शकले मी पूर्ण ते. असं म्हणून ती आता तिला पाया पडायला जाते. आणि हे पाहून विमलला आतमधून खूप वाईट वाटत असतं. ती तिला आशीर्वाद देण्यासाठी हात देखील पुढे करत असते, पण मात्र ती हात मागे काढून घेते. हे पाहून नित्याला खूपच वाईट वाटतं. नित्या म्हणते की मी निघते. आणि आता नित्या सगळ्यांचा निरोप घेऊन अधिराज जवळ येऊन उभी राहते. अधिराज देखील तिच्यासमोर उभा राहतो. नित्या म्हणते की अधिराज, मी आता निघत आहे. आणि ती पुढे काही बोलायला जाणार. अधिराज तिला काही बोलणार. तेवढ्यातच आता पाहुणी तिथून ओरडून म्हणते की झालं झालं, संपलं संपलं, चला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे नित्या आता चला निघायचं. असं म्हणून ती तिला जायला सांगते आणि त्या दोघांचे बोलणे अर्धवट राहतं. आणि नित्या पुढे निघत असताना शालिनी तिथे येते आणि शालिनी म्हणते की काय नित्या, अगं घर सोडून निघालेली आहेस? असं म्हणून ती मुद्दामच त्या सगळ्यांसमोर तिचं सांत्वन करण्याचं नाटक करते. आणि नंतर नित्या ही तिला जवळ न घेता लांब जात असते. मात्र शालिनी तिला जवळ ओढून म्हणते की बघितलंस ना नित्या, तुला मोठा गर्व होता की या घरामध्ये तू वाजत गाजत जाशील. बघितलं, या घराबाहेरच तुझी वरात कशी काढली ते मी. आता या घरातून गपचूप तुला निघावं लागलंच ना. शेवटी मी माझा शब्द खरा केला. शेवटी मी शालिनी. असं म्हणून ती तिथून नित्या निघून जाते. आता विमल म्हणते की या ना मालकीनबाई, या बसा. तेव्हा तात्या बसायला सांगतात. तेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातून नित्या निघून गेलेली आहे, हा फार काही आनंदाचा क्षण नाही आहे. तेव्हा मग तात्या म्हणायला लागतात की हो ना, खरंच पोरीनं थोड्याच दिवसात खूप लळा लावला होता, अगदी जीव लावला होता. सगळ्या घराला व्यवस्थित सांभाळायची ती. गुरुजींना दोघांच्या पत्रिका बी दाखवल्या होत्या. त्यांनी सांगितलं की दोघांची जोडी उत्तम आहे, दोघे एकमेकांना खूप खुश ठेवतील. दोघांचा जोडा खूप लक्ष्मीनारायणासारखा आहे. तर लोकांचा जन्म वेगळा होतो, पण यांचा जन्म एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर झालेला आहे. दोघेही एकाच मुहूर्तावर जन्मलेले. आणि हे सगळं असतानाही असे वेगळे कसे झाले? देवीच्या मनात काय आहे? तेव्हा शालिनीला हे ऐकून धक्का बसतो. ती म्हणते की काय,
हे दोघेही एकाच नक्षत्रात जन्माला आलेत का? तेव्हा मग आता ते म्हणतात की हो, एकाच नक्षत्रावर एकाच दिवशी एका वेळी जन्माला आलेत ते. आता हे ऐकल्यावर आता शालिनी म्हणते की बापरे, हे तर वेगळंच होऊन बसलंय. याचा अर्थ काकेत कळसा आणि गावाला वळसा असाच झालाय. इथेच अधिराजच होता जो नित्याला मारणार होता, पण मी मात्र पूर्ण गावभर शोधत फिरत होते. मला तरी असं वाटतंय की अधिराज हे काम करूच शकेल. जर नित्याचा तारणहारच तिचा काळ बनला तर मजाच येईल. समजा नित्याला अधिराजनेच मारलं तर तिला वाचवणार तरी कोण? तिला वाचवणारही कोणीच नाही. म्हणून अधिराजच्याच हातून हे केलं पाहिजे. तेव्हा तिच्या डोक्यात प्लॅनिंग येतं. ती अधिराजला म्हणते की चल आपण जाऊ. तेव्हा तात्या म्हणतात की आता कुठं? तेव्हा ती म्हणते की अधिराज आताच नित्या गेली आहे ना, म्हणून त्याला इथे एकटं वाईट वाटेल, म्हणून मी त्याला घेऊन चालली आहे. तेव्हा मग आता अधिराज हा मॅडमबरोबर निघून जात असतो आणि पाहुणीला मात्र नित्या घर सोडून गेली याचं खूप मजा आलेली असते. नित्या आता देवी आईजवळ येते आणि तिला हात जोडून म्हणते की तुझ्या मनात नेमकं काय आहे ते मला कळलेलं नाही. मी इतके प्रयत्न केले पण शेवटी नाही झालं. मी जयदीपला माझ्यापर्यंत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फेल गेला. नाही जमलं मला हे सगळं करणं. नेमकं मी इथे कशासाठी आले? मी हरली आहे. मी इथे आले ते कदाचित चुकीच्या मार्गाने आली असेल. जिथे मला यायचं होतं तिथे मी आलेच नाही असं मला वाटते. आता या सगळ्या गोष्टी हातातून निसटून गेल्या. आता सगळं काही मी तुझ्यावर सोपवत आहे देवी. शालिनीचं काय करायचं आहे ना ते तू बघ, पण माझ्या अधिराजला नेहमी सुखात ठेव. त्याच्यावर कुठलंही दुःखाचं सावट येऊ देऊ नको. त्याला नेहमी संरक्षित ठेव, त्याचं रक्षण कर. असं म्हणून ती हात जोडून म्हणते की जिथे मला आता वाट सुटेल तिथे मी निघणार आहे. फक्त इतकंच वाईट वाटतंय की मी माझं स्वप्न पूर्ण नाही करू शकले. मी माझ्या जयदीपला माझ्यापर्यंत नाही आणू शकले. मी स्पष्ट हरली आहे. त्याच वेळेला जोगतीन तिथे येते. नित्या तिच्या पाया पडते आणि जोगतीन म्हणते की सुखी हो पोरी. कधी कधी असं घडतंय जे आपल्या मनात नसतंय आणि मनात नसतं आणि नियतीप्रमाणे घडत जात असतं. म्हणूनच आपल्याला देवावर विश्वास ठेवावा लागतो. तो जे काही करतोय त्याच्याकडे बघावं लागतं. तेव्हा मग आता नित्याला ती म्हणते की हे बघ, हे 3 नारळ आहेत. या नारळांपैकी तुला एक नारळ निवडायचा आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही तेव्हा देवीच आपल्याला उत्तर देते आणि याच्यावरून आपण ठरवूया की पुढची ग्रह काय असणार आहेत. तेव्हा जोगतीन म्हणते की याच्यापैकी एक नारळ तुला निवडावा लागेल. त्यानंतर बघ मग पुढे काय होतं ते. त्याच वेळेला आता तिचंच ऐकून नित्या ही त्यातला एक नारळ आणि दुसरा जोगतिनीच्या हाती देते. ती फोडते. त्यानंतर त्या नारळामधनं काळं पाणी यायला लागतं. त्याच वेळेला आता नित्याला आठवतं मागच्या वेळेला पण जयदीप आणि गौरीच्या बाबतीतही असंच घडले होते. नारळ घाण निघाला होता. ते म्हणते की हे अगोदरही कधीतरी झालं होतं मला असे आठवते, पण ह्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? तेव्हा ती म्हणते की देवी, एकच आशा होती ग तुझ्यापुढे. तू काहीतरी मार्ग दाखवशील अशा एकच उपाय वाटत होता, पण नाही. हा पण उपाय खोल केला. काय करायचं आता आम्ही? तूच पुढे मार्ग दाखव देवी, असं आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर आता इथे नित्याला काही सुचत नसतं की पुढे काय करायचं. शालिनी ही जयदीपला घेऊन येते. आश्रय तिथेच असतो. तेव्हा मग शालिनी जयदीपला म्हणते की हा बघ, हा आश्रय म्हणजेच हे बाबा, बस ये, असं म्हणून त्याला तो बसायला सांगतो. शालिनी म्हणते की आश्रय हा आहे अधिराज आणि याची बायको नित्या याला आता सोडून गेली. तो खूप दुःखी आहे म्हणून मी तुला भेटवायला आणलं आहे. तेव्हा आश्रयला ती सांगते की तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. ती म्हणजे की हा अधिराज आणि नित्या हे दोघेजणही एकाच मुहूर्तावर जन्मलेले आहे आणि एकाच नक्षत्रावर मृगशिर. हे ऐकल्यानंतर आता आश्रयला देखील मोठा धक्का बसतो आणि आश्रय आता अधिराजकडे बघतच राहिलेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या आणि अधिराज दोघेही देवळात आलेले असतात. अधिराज म्हणतो की आता काही झालं तरी आज या विषयाचा निकाल लागणारच आहे. अधिराज आणि नित्या दोघीजणेही एकमेकांचा हात धरून येतात. नित्या आता अधिराजकडे बघतच राहिलेली असते. आता नित्या अधिराज दोघेही टेकडीपर्यंत आलेले असतात. अधिराज नित्याला विचारते की तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? नित्या म्हणते की अधिराज, मी तुझ्यासाठी स्वतःचा जीवही देऊ शकते. त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणतो की ठीक आहे, जीव द्यायचा आहे ना माझ्यासाठी, द्या जीव, असं म्हणून तो तिला ढकलत असतो. आणि त्याच वेळेला ती जोरात जयदीप असा आवाज देते आणि अधिराज तिचा हात धरतो. आता याच दरम्यान अधिराजला नित्या हीच गौरी आहे याची जाणीव होणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.